अगमदुर्गचा एकमेव मार्ग आहे आणि गेल्या 10 वर्षापासून आम्ही प्रशासनाकडे आणि त्या स्थानिक लोकप्रतिनिधींकडे या पुलाची मागणी करतोय. एकाही प्रशासकीय अधिकाऱ्याने किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी मागच्या आमदारांना सुद्धा आम्हाला या ठिकाणी या पुलाचा प्रश्न आम्ही गावकऱ्यांनी सांगितला होता आणि या पुलावरून आपण बघताय 4 ते 5 फूट आता पाणी जातंय. वरून आभाळ चालू आहे. जर वरचा पाऊस चालू राहिला तर या पुलावरून कमीत कमी 2 दिवस पलीकडे जाता येत नाही. इथल्या स्थानिक प्रतिनिधी असतील किंवा प्रशासकीय अधिकारी असतील यांना वारंवार तोंडी गावकऱ्यांनी बोलून सुद्धा 2-2 व्यक्ती 20-20 वर्षाचा 21 वर्षाचा तरुणाबांड तरुण आणि 20 ते 22 वर्षाची विवाहित महिला या पुलावरून वाहून गेलेली आहे. नेमकं किती दिवस या प्रशासनाला किंवा इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना जाग येणार नाही हा प्रश्न माझा आहे. आणि गावकऱ्यांनी गेल्या 10 वर्षापासून या पुलाची मागणी केलेली असताना एकही हरामखोर या पुलाकडे लक्ष देत नाही. येणाऱ्या काळात 2 ते 3 दिवसांमध्ये इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींकडे आम्ही जाऊन या पुलाच्या मागणीचं निवेदन गावकऱ्यांच्या वतीने संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात येणार आहे. जर या पुलाचा प्रश्न आपण मार्गी नाही लावला तर संपूर्ण गावकरी या पुलाच्या पाण्यामध्ये जलसमाधी आंदोलन करणार आहेत. याची आपण प्रशासनाने तात्काळ दखल घ्यायची आहे. अन्यथा येणाऱ्या जी काही घटना घडेल त्या घटनेला इथले स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी जबाबदार राहतील. जय जिजाऊ, जय शिवराय.